टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तुम्ही सुद्धा टीका टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे। अरे काम चालू आहे तर थोडी अडचण होणार। भिवंडी बायपासवर काम चालू आहे, अडचण होते ना। परत एकदा काम सरकार काढले तरी जाम। अरे काय जाम, काम तर चालू आहे बाबा, जरा होऊ दे पूर्ण, सिग्नल बसू दे, मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल। आणि मग कुठून किती वेळ ते सिग्नल चालू ठेवायचा। हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवावा लागेल, सिग्नल जास्त वेळ, आजूबाजूच्या रस्त्यावर थोडं त्याच्यापेक्षा कमी, याचा थोडा अभ्यास करावा लागेल। आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय म्हणायचं ते संयुक्तपणे सिंक्रोनायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे हे अगदी व्यवस्थित हे ट्रॅफिक होईल अशी मला खात्री आहे। पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे। नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे। आता तुमचे मोटरसायकल अमुक वाटेल तसे घुसतात, ते होता कामा आणि ते घुसत असतील। CCTV लावून टाका, जे चुकतात त्यांना ताबडतोब, आता एवढं आधुनिकीकरण झालेलं, दंड करा, सगळं बरोबर होईल। पण सगळ्यांच्या असं ना की मनात आलं तर पोलीस आणि महानगरपालिका वाटेल ते करू शकतो। फक्त त्यांनी विचार घेतला पाहिजे की हे माझं काम मी करणार, एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अडचणीचा या रस्त्यावरती येणार नाही। तर बाकीचं काय सांगत नाही, तर एवढं तरी त्यांनी करावं। साहेब, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे सर्व्हिस रोड आहे तिथे गाड्या उभ्या राहतात, प्रचंड वाहतुकीची कोंडी होते। ते 2 लेन जर दोन्ही बाजूच्या मोकळ्या झाल्या तर ट्रॅफिक तिकडनं जाऊ शकते, मात्र यांच्यावर कारवाईच होत नाही। आताच मी सांगितलं, व्हेहिक्युलर आणि पेडेस्ट्रियन जे आहे ट्रॅफिक क्लिअर ठेवणं पोलिसांची ड्युटी आहे। तुम्ही सांगितलं पोलीस ऑफिसर इथे सिनियर आहे, त्यांनी ते ऐकलं, त्यांनी तिथं जाऊन बघावं काय प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, काही ट्रक लाईन देताना एका लाईनीत उभे राहायचं, काय करायचं नका राहू, जे काय असेल ते बघा, गैरसोय पण होता कामा नये कोणाची, परंतु ट्रॅफिकला अडथळा येता कामा नये। हे तुमचं म्हणणं आहे, ते मला पटतं आहे आणि मी तुम्हाला आता जे DCP साहेब आहेत तिकडचे त्यांना ते ऐकलेलं आहे। साहेब, शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला हा निर्णय, एक मंत्री ज्या वेळेला येतात त्यावेळेला प्रमुख सगळे अधिकारी उपस्थित असणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर कुठलेही प्रमुख अधिकारी दिसत नाही, त्यांना ते दृष्टीने त्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय वाटत नाही, त्यांना वाटत नाही। त्यांना अतिशय खूप काम असतं, डेव्हलपमेंटचं एवढं काम असतं की त्यांना अनेक अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना जे आहे मानस हॉटेलमध्ये जाऊन चर्चा करावी लागते, तिथे वेळ काढावा लागतो त्यांना, आणि दिवसभर वेळ तर संध्याकाळी पण जातात तिकडे काय, तर हे सगळं काय माहिती आहे मला, त्याच्यामध्ये फार बिझी आहे। पण मला त्याची काही गरज नाही आणि मी मंत्री म्हणून आलोच नाही, मी नाशिकचा नागरिक म्हणूनच प्रयत्न करतो आहे। आमदार असेल नसेल, मंत्री असेल नसेल, पण जो काय माझा अनुभव आहे मुंबई शहरातील या सगळ्या गोष्टींचा, त्या दृष्टीनं मी माझे मत मांडतो आहे। आणि पोलिसांचे आणि म्युन्सिपाल्टीचं हे काम आहे, त्यांनी करायला पाहिजे। नाहीतर काय, शेवटी काय लोकशाही आहे, रस्ता आपला, मंत्रीपद नंतर बघू काय करायचं ते। राहू द्या, तो पण राहू द्या, तो प्रश्न आहे, पण तो आता वेगळा आपण बसून त्या भुयारी मार्गाचा काय उपयोग होणार आहे का? काही लोक म्हणतात मोटरसायकल त्याच्यातून पाठवा, आता मोटरसायकल त्याच्यातून पाठवली आणि ती अशी वरती येताना ती साहजिकच त्याला ॲक्सिलेटर देणार, वरती चढायला, आणि ती वरती चढली आणि तिकडून ट्रक आला का झालं कल्याण। काय करणार तुम्ही? पर्यायी व्यवस्था करायची की त्यांना पावसाच्या पाण्यामध्ये जास्त, हां, पण त्याच्यामुळे जे आहे काय करायचं हे पोलीस आणि म्युन्सिपाल्टी आम्ही बसून ठरवायला पाहिजे, हे ठेवायचं की नाही ठेवायचं, का पाडून सरळ रस्ता करून रस्ता मोठा करून मोकळं व्हायचं, किंवा मग त्याच्यात काय उपयोग करायचा तो उपयोग करू, काहीतरी करायला पाहिजे, नाही तर काही उपयोग होत नाही।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.